नमस्कार. मी कुमारी मगर आरती जयसिंग आज आपणासमोर विषय मांडते आहे. एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम ताजी आहे. खरं तर हा विषय ऐकताच मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. माझी आजी महाभारताच्या गोष्टी सांगायची. असं दिवशी तिनं मला एक सुद्धा सांगितलं होतं. त्याची निष्ठा, पराक्रम, जिद्द, सातत्य, गुरुविषयीचा आदर या पलीकडे जाऊन त्याचं कष्ट, संघर्ष, त्याग या सांगितलं होतं. त्यावेळी निष्कर्ष काही निघाला नाही, पण आज मी या विषयाची पुन्हा काढली तेव्हा गोष्टीचा अर्थ समजला. कशा पद्धतीने एकलव्य, ज्याला गुरु द्रोणाचार्यांनी प्रत्यक्ष शिक्षण दिलं, त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा दिला. जखमेकडे गुरुदक्षिणा म्हणून पाहिलं, पण जेव्हा मी त्या अंगठ्याच्या जखमेकडे पाहते तेव्हा मला जाणवतो तो भेदभाव, तो त्या चालत आलेला हा भेदभाव आजही कुठेतरी पाहायला मिळतो. तेव्हा मनामध्ये विचार येतो की खरंच एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम आजही ताजी आहे. ज्या पद्धतीने एकलव्य होता म्हणून त्याला गुरु द्रोणाचार्यांनी शिक्षण दिलं नाही, अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा APJ अब्दुल कलाम यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये जातीभेद सामना करावाच लागला. खरं तर APJ अब्दुल कलाम सांगतात ते त्यांची आणि APJ अब्दुल कलाम एका बसले असता त्यांच्या गुरुजींना मात्र ते काही आवडत नाही, कारण रामाश्री ब्राह्मण होते आणि APJ अब्दुल कलाम हे मुसलमान. त्यांनी कलामांना उठवलं, बसायला सांगितलं. हा प्रसंग त्यांच्या सोबतच्या जातीभेदा स्पष्ट करतो. याचबरोबर असमानता ही आपल्याला भारतात जाणवत आली आहे. पूर्वी महिलांना शिक्षणाचा दिला जात नसायचा, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं. यासाठी सावित्रीबाई फुले दिला आणि 1950 रोजी संविधानाने महिलांना शिक्षणाचा हक्क दिला. यानंतर 1910 साली भारतातील पहिल्या IPS अधिकारी बनल्या. याचबरोबर आजच्या भारतामध्ये तरी बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यातील खेडेगावांमध्ये आजही महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येतं. यासाठी राबवल्या, त्यातलीच एक बेटी बचाव बेटी पढाव या बराच बदल झालेला आपणास पाहायला मिळतो. यापुढे जाऊन जेव्हा आपण रंगभेदाकडे वळतो तेव्हा आपल्याला जाणवते की भारतीय सर्वात रंगभेद परकीय व्यक्तींकडून करण्यात आला. याचाच एक प्रसंग महात्मा गांधीजींसोबत घडलेला असा की महात्मा गांधीजी आफ्रिकेमध्ये गेले असता श्रेणीतून प्रवास करत होते. जेव्हा ते किट तपासक येतो त्यांचा तो असतो आणि त्यांना तृतीय श्रेणीमध्ये जाण्यास आग्रह करतो. महात्मा गांधी याचा विरोध करत किट दाखवतात. यावर त्या तिकीट तपासकाला राग येतो आणि तो महात्मा गांधीजींना रेल्वे बाहेर काढतो. जेव्हा घटना आपल्या जवळपास किंवा आपल्या सोबत घडतात आणि त्या वाढतात ना, तेव्हा खरं तर मनामध्ये विचार येतो की एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम आजही ताजी आहे. विचार करणारी गोष्ट अशी, जखम ताजी असण्यामागचं कारण तरी काय? कारण आजही माझे असणारे ते न बदललेले द्रोणाचार्यांचे विचार. या उलट एकलव्यासोबत द्रोणाचार्यांनी जातीभेद केला, पण समाजात एकमेकांसोबत जातीबरोबरच रंगभेद, लिंगभेद, सामाजिक भेदभाव करतो आणि म्हणूनच ती एकलव्याची जखम आपणास भळभळताना पाहायला मिळते. विषयात शेवट मला सांगावंसं वाटतं की शेवट माझ्या सर्वांच्या महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण एकलव्याने उजव्या हाताचा अंगठा दिला असतानाही धनुर्धारी बनला, कारण तो पहिल्यापासूनच दोन्ही हातांनी विद्या घेत होता. त्या दृष्टीने आजच्या पुढे संकटांना आजपासूनच तयार असलं पाहिजे. याचबरोबर समाजात भेदभाव, जातीभेद, धर्मभेद, रंगभेद संपूर्ण समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क दिला पाहिजे, समान संधी दिली पाहिजे. तेव्हाच माझ्या मते ती एकलव्याची जखम भरून निघेल आणि निश्चितच आपण सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहाल. एवढेच समापक आशावाद. धन्यवाद.